काल म्हणतात. साधारण प्रदोष व्रत पूजा संध्याकाळी 4:30 ते 7 या दरम्यान केली जाते. या दिवशी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत महादेवाला जल अर्पित करावे आणि ओम शनेश्वराय नमः मंत्राचा जप करणे देखील शुभ मानले गेले आहे. शनी प्रदोष व्रत कथा. शनी प्रदोष व्रताच्या पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एक मोठा व्यापारी होता. त्याच्या घरात सर्व प्रकारच्या सुख सुविधा होत्या, पण मुले नसल्यामुळे पती पत्नी नेहमी दुःखी असायचे. बराच विचारमंथन केल्यावर व्यापाराने आपले काम सेवकाकडे सोपवले आणि स्वतः पत्नीसह तीर्थयात्रेला निघाला. जेव्हा ते आपल्या शहरातून बाहेर आले तेव्हा त्यांना ध्यानस्थ बसलेला एक साधू दृष्टीस पडला. व्यापाराने विचार केला की ऋषींचे आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास का करू नये. दोघे साधूजवळ बसले. जेव्हा साधूने डोळे उघडले तेव्हा त्यांना कळले की पती पत्नी बराच वेळ आशीर्वादाची वाट पाहत बसले होते. त्यांना बघून साधू